आणि बॉल गोल झाला. षटकाराची मोहर या बॉलवरती आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 6 या आकड्यावर. धावसंख्या धावफलकावरती 6. शॉर्टर वनचा वापर, फटका पुन्हा एकदा लाजवाब. किशोरच्या पॅट मधून बॉल सीमारेषा पलीकडे बॅकफुटला आल्यानंतर हॅमर केल्यावर द हेड ऑफ लॉंग ऑफ फिल्डर. बॉल सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार किशोरच्या पॅट मधून आलाय. हिंदुस्थान चिरपोली विपक्ष आपल्याला मॅच पाहायला मिळते आहे. शिवतेज स्पोर्ट्स आसनगाव सर्व थोडासा अडचणीमध्ये संघ आहे. 2 षटकार आलेत. यावेळेस पुन्हा एकदा फटका लाजवाब. बॅक टू बॅक तिसरा षटकार फलंदाजच्या बॅट मधून. किशोर ऑन फायर. जबरदस्त कामगिरी किशोरच्या माध्यमातून पाहायला मिळते. सलगचे 6 चेंडू 6 षटकार. मात्र मागील मॅच मध्ये ते 3 चेंडू होते आणि या मॅच मध्ये हे 3 चेंडू आहेत. अगदी अशीच आपल्याला पाहायला मिळते जी मात्र त्याची ख्याती आहे. 3 चेंडूंमध्ये 3 षटकार मारायचा विक्रम 2 वेळा झालाय आणि सलगचे 6 चेंडू 6 षटकार अगदी आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल स्क्वेअर लेगचा आणि मिड विकेटचा फिल्डर कॅचची संधी. पहिले आप. कॉलिंग आणि कोऑर्डिनेशन थोडंसं खराब मिड विकेट क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. तुम्हाला सांगावं लागतं की दिस इज माय कॅच अँड आय वॉज शोली टेकन असं म्हणावं लागतं की म्हणून वेट. मात्र मैदानावरती तोपर्यंत एकदा कंप्लीट झाली. आपण पाहू शकतो पहिला षटकार आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. हा दुसरा षटकार बॅकफुटला आल्यानंतर हॅमर केलं लॉंग ऑफच्या दिशेने आणि या तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र मिड विकेटला क्लिअर करत दमदार स्ट्रोक षटकार आला. अशा रीतीने 3 षटकार. त्यानंतर चेंडू हवेमध्ये होता. सिंगल कंप्लीट झाली. धावसंख्या धावफलकावरती 19 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 19 ऑन द बोर्ड. ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. खोलटप्प्याचा बॉल फटका लाजवाब आहे. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर असेल. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मैदानावरती 2 धावा कंप्लीट आहे. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. ऑन द बोर्ड 21 धावा धावफलकावरती आहेत. गणेश आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या षटकामध्ये महागडी गोलंदाजी करतात. कुडूस संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. कांबारेचे पण उपस्थित आहेत आणि आसनगाव आणि त्यांच्या समवेत शेरपोली. 3 चिठ्ठ्या आहेत. जी चिठ्ठी उचलली जाईल ती बाय असेल ना फैजल सर? येस. लॉट सोडवले जात आहेत. विजय संघाला बाय असेल. किशोरच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य. 3 षटकार लगावलेत. विजय संघाला बाय मिळालाय. म्हणजे टॉस आपण उडून घेऊ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती हिंदुस्थानी चिरपोली संघाची आपल्याला पाहायला मिळते विदाउट एनी लॉस 22. कुडूस विपक्ष कांबारे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस बॅकफुटला आले. हॅमर केलंय. फुलचा टेकना स्ट्रोक डीप मध्ये फिल्डर. व्हॉट अ कॅच. मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो झालेली मिस्टेक. जरूर आपण म्हणू शकतो इथे धाबा एक्स्ट्रा बहाल केल्या गेल्यात. 3 धाबा कंप्लीट झाल्यात.
षटकार असेल. येस, षटकार आहे. 3 ओव्हरची मॅच. टॉस झालाय. कांबारे विपक्ष कुडूस. टॉस कोण जिंकलाय? कांबारे संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन दादा पेंडिंग असेल. येस, बघा डिसिजन लगेच सांगायचं अशी सूचना आमच्यापर्यंत पोहोचती आहे व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून. यामुळे चांगला चेंडू. हा चेंडू निर्धाव. हा चेंडू डॉट ऑप्स्टमच्या बाहेरचा बॉल. जरूर स्लॉटमध्ये होता, मात्र फलंदाजाला एक्सपेक्टेड होतं मे बी यॉर्कर येईल, मात्र अशा वेळी अगदी स्लॉटमध्ये हा बॉल पडला आणि डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या 28 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करेल मी ती म्हणजेच हिंदुस्थानी चेरपुली संघाचा नुकताच पार पडलेला आहे धर्मवीर चषक, जो मात्र एक नामवंत चषक आहे शहापूरचा. त्या स्पर्धेमध्ये याच मैदानावरती हा संघ क्वालिफाय देखील झाला होता. या मैदानावरती ज्या ज्या वेळी आलाय त्यावेळेस खाली आत गेला नाही असा हा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो. यावेळेस व्हाईट बॉल. अवांतरची धाव धावफलकावरती. या टीमची टोटल धावफलकावरती 30 या आकड्यावरती. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती सुरू आहे. पहिला बॉल षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर 2 चेंडू 2 व्हाईट बॉल. दर्शन 9 वरती खेळत आहेत. किशोर 19 वरती खेळत आहेत. दोन्हीने 4 चेंडू फेस केलेत आणि आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दर्शन इंडिव्हिज्युअल 9, किशोर इंडिव्हिज्युअल 19. यावेळेस फटका लाजवाब. ओव्हर द बॉलर हेड. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटर दर्शनच्या बॅटमधून हा दमदार स्ट्रोक. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. यावेळेस मॅचची एज आणि सिंगल कंप्लीट. एकदा बाद टीमच्या टोटलमध्ये. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सर्किल जाऊन पोहोचेल 37 या आकड्यावरती. 37 ऑन द बोर्ड. 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र सध्याच्या स्थितीला दुसरा मार्ग असते. 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये जास्तीत जास्त धावा ज्या मात्र खुटायचा प्रयत्न केला जाईल या ती मात्र शंका नाही आहे. 37 ऑन द बोर्ड. 37 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. प्रोजेक्टेड स्कोर 63चा अजूनही आपल्याला पाहायला मिळतो. करंट रन रेट 22.20 आहे. ह्यावेळेस लाईन खराब पाहायला मिळते. हा चेंडू वाईट. हा चेंडू अवांतर. धावसंख्या धावफलकावरती 38 या आकड्यावरती. 38 रन्स ऑन द बोर्ड. 38 धावा ज्या मात्र धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. या दुसऱ्या षटकामध्ये देखील 16 धावा आतापर्यंत किरणच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्यात. दुसरीकडे किशोरजी 19 वरती खेळत आहेत. 16 वरती खेळत असताना दर्शन आपल्याला पाहायला मिळतील. आता किशोरची बॅट बोलली आहे. या मॅच मध्ये हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर होता. खुलवा टप्प्याचा बॉल सिंगल ॲड होईल. हे रक्षक जोपर्यंत चेंडूवरती येतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. टीमची टोटल धावफलकावरती 39. 39 धावा ज्या मात्र धावफलकावरती. पुढील मॅच कुडूस विपक्ष कांबारे. दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. नामवंत आहेत. दोन्ही संघांकडे फार चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक आपल्याला मारत असताना पाहायला मिळाले ते म्हणजे शोएब. तर पुढील मॅच मध्ये भावेश विपक्ष शोएब अर्थातच कुडूस विपक्ष कांबारे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे वाडा विभाग तर दुसरीकडे शहापूर विभाग आणि हे दोन संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एका साईडला आरबाज, दुसरीकडे अमोल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 40 या आकड्यावरती.
फुटी ऑन द बोर्ड. धावसंख्या 40 या आकड्यावरती. फुटी ऑन द बोर्ड. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. एक्स्ट्रा कव्हर मध्ये थोडंसं स्वतःला स्ट्रेच जरूर केलं होतं, मात्र एक धाव कंप्लीट झाली. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 2 तर 41 41 धावा. अरुज जरा इकडे नको, बस तिकडे जाऊ दे. मत बदललं. यावेळेस चांगला चेंडू हा स्वप्नीलच्या माध्यमातून हा पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला हा चेंडू निर्धाव. हा चेंडू डॉट. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. स्थगित धावसंख्या धावफलकावरती 41 41 धावा, ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस चांगला चेंडू आहे. सुंदर गोलंदाजी. ऑप्शनच्या बाहेर शफल झाले होते. अगदी चेंडू असं वाटलं की वाईट जाईल, मात्र ऐन मुवमेंटवरती आपल्याला पाहायला मिळेल, जो मात्र चेंडू ऑन द स्टंप अगदी स्टंपच्या वरून गेला. हा चेंडू देखील निर्धाव आहे. सलगचे 2 निर्धाव चेंडू हाताळत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. स्वप्नील थोडेसे दर्शन आपल्याला पाहायला मिळतील इथे स्ट्रगल करत असताना या तिसऱ्या षटकामध्ये. यावेळेस कव्हरच्या दिशेला दमदार स्ट्रोक. आजच्या दिवसामधला शॉट ऑफ द डे जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा दमदार षटकार. धावसंख्या धावपलकावरती आपल्याला 47 पाहायला मिळते. यावेळेस कोलवडप्याचा बॉल पुन्हा एकदा होता. एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या धावफलकावरती जी मात्र पुढे सर्केल जाऊन पोहोचेल ती मात्र 48 48 48 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 षटकांची मॅच. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. गोलंदाज सय्यार पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस बॉल पंचांचा इशारा. बेस्ट ऑफ बाईट. धावसंख्या धावपलकावरती आपल्याला 55 पाहायला मिळेल. हा शेवटचा बॉल असेल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंगॉन मध्ये फिल्डर असेल. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेचा कॉल असेल मैदानावरती. इथे दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. अब तक 56 अशी धावसंख्या आणि 57 धाबेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे.
18 चेंडू 57 धावांची गरज, विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. मॅच इज ऑन. दोन्ही टीम्सला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आसनगाव संघ इन ऍक्शन मध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती गणेश, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती किरण. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल बॅट अँड पॅड मधून चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसरतोय. हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट. धावसंख्या धावफलकावरती 0 पाहायला मिळतीये. स्ट्रायकिंग एंड वरती गणेश पाहायला मिळेल, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती किरण पाहायला मिळतात. शैलेश पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती तयार या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील ते, म्हणजेच गोलंदाज शैलेश. यावेळेस लाईन खराब आहे. हा चेंडू अवांतर वाईट बॉल. 61 रन टीमच्या टोटलमध्ये 8. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 1 या आकड्यावरती. फलक ओपन झालाय. धावसंख्येचा सी गणेशा झालाय आणि दुसऱ्या इनिंगला देखील आपण म्हणू शकतो प्रारंभ झालाय. 17 चेंडू 56 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. शैलेशच्या माध्यमातून चांगला चेंडू हाताळला जातोय. डिश लाईन वरती अगदी मी म्हणेल ते सर्राट गोलंदाजी करण्यामध्ये पटायत असणारा खेळाडू म्हणजे शैलेश, आणि त्याच्या माध्यमातून 2 निर्धाव चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. एक एक्स्ट्रा रन डेफिनेटली ऍड झाली आहे, मात्र हरकत नाहीये. फक्त आणि फक्त एक धाव जी मात्र धावफलकावरती पाहायला मिळते. ऑफस्टमच्या बाहेर शफल होऊन ऑन साईडला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय जो मात्र फेस केलाय गणेशने. 3 चेंडू 3ही निर्धाव फेस करत असताना गणेश आपल्याला पाहायला मिळतात. आसनगाव संघ थोडासा बॅकफुट वरती आहे. सारा किंग दसी यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी गणेश यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. मात्र चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल आले. फिल्डर कॅच हॅज बीन कम्प्लीटेड. फलंदाज झालेत बाद. विकेटचं होत असताना पण चेंडू हवेमध्ये होता. वाईडिश मिड ऑफचे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आले आणि झेल जी मात्र कंप्लीट केली. आणि चेंडू झाले 4. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस पॉइंटच्या दिशेला सिंगल 8. टीमची टोटल धावफलकावरती 2 या आकड्यावरती. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धाबाच्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर एक देखील टीमच्या टोटलमध्ये धाव देखील ऍड होईल. तेरा चेंडू 55 धाब्यांची गरज, विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. यावेळेस फटका लाजवाब आहे. लॉंग ऑनच्या दिशेला टीममध्ये फिल्डर जरूर असतील. एकदा तर कंप्लीट झाली. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती पहिले समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 3. चला थोडस स्पीडअप करायचं आहे. वेळ वाचवणं गरजेचं राहील. 2 षटक 56 धाब्यांची गरज. प्रवीण आपल्याला पाहायला मिळतील सज्ज आहेत. पाहूया प्रवीणच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. 12 चेंडू आणि 54 धाबा असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय. चला थोडस स्पीडअप करायचं. वेळ वाचवणं देखील तितकंच महत्वाचं आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल. मिड विकेटचे फिल्डर यायचा प्रयत्न करतील. कॅचची संधी आणि कॅच कंप्लीट झाली आहे. क्या बात आहे. जबरदस्त झेल मैदानावरती कंप्लीट झालाय. किरण होते आणि किरणच्या खेळीचा अंत झालेला आहे. टीप मिड विकेट मध्ये सुंदर असा झेल. फलंदाज फेल आणि फलंदाजाचा समाप्त होतोय खेळ.
आपण पाहू शकतो ॲक्शन रिप्ले मध्ये फंबल झाले, मात्र त्यानंतर विश्वास दाखवला स्वतःवरती आणि विकेट ची मात्र फलंदाज बाद होतील. यावेळेस फलंदाज बाद झालेत. विकेटचं पतन बॅक टू बॅक हा दुसरा गडी बाद होतोय. 3 वरती हा तिसरा फलंदाज माघारी परततोय. पुन्हा एकदा ऑन साइडला फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न, मात्र फक्त औपचारिकता शिल्लक आहे. अगदी तसंच समीकरण मैदानावरती पाहायला मिळतं. 2-2 विकेट आले होते. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळत होते ते म्हणजे गोलंदाज प्रवीण. मात्र आता 9 चेंडू 53 धावांची गरज, 9 चेंडू 9 षटकारांची गरज आहे. 35.33 आस्किंग गती अजून देखील आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला किशोर थोडंसं स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. सिंगल आड होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि जाऊन पोहोचेल ते मात्र 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन द बोर्ड. आठ चेंडू आणि 52. यावेळेस बॅटची नरेज आणि तोपर्यंत डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर, स्थगित धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती. 3 विकेट जे मात्र गमावलेत, 5 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला थोडंसं स्पीडअप करायचं. यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, मिड ऑफचे फिल्डर, कॅचची संधी असेल आणि व्हॉट अ कॅच यार, जबरदस्त झेल. फिल्डर होते तिथे रोहित आणि रोहितच्या माध्यमातून जबरदस्त झेल पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये होता, डाऊन द बॉल रोहित आले आणि रोहितच्या माध्यमातून एक्स्ट्रीमली गुड कॅच आपल्याला पाहायला मिळाली. आता ही रील व्हायरल होईल कॉर्प करून, आपल्याला डेफिनेटली स्टेटस वरती पाहायला मिळतील. अप्रतिम कामगिरी रोहितच्या माध्यमातून. ही दुसरी झेल आहे. अगदी पहिली झेल त्यांनी पकडली ती देखील अशीच होती आणि तिकडे देखील मिड विकेट मध्ये जबरदस्त कॅच, फंबल झाले. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल देखील स्वीकारला. कामारे टीम डिसिजन, आपला डिसिजन काय? कांबारे टीम एकदा बोलल्यावरती सांगितलं पाहिजे ना भावांनो. तुम्हाला बोललो पेंडिंग आहे, पेंडिंग झाल्यानंतर थोडंसं तर ऐका. फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. जशी मॅच समाप्त होईल आपण लगेच फिल्डिंग सेट करून घ्यायची टीम कंबारे. खोलवर टप्प्याचा बॉल जरूर होता, खोदून काढलाय लॉंगऑफच्या दिशेला. एक धाव कंप्लीट झाली. एका धाव्याने धावफलक जे मात्र पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ते मात्र 6 या आकड्यावरती. 6 ऑन द बोर्ड. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या धावफलकावरती 6. अजूनही जर पाहायला गेलं तर 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. खुल्या टप्प्याचा बॉल हा देखील होता, मात्र या बॉलवरती एकच धाव अर्जित झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा धावफलकावरती. 4 चेंडू 50 धावांची गरज. प्रति षटका मागे 75.00 ची आस्किंग गती पाहायला मिळते. यावेळेस पुल केलाय, डीप मध्ये फिल्डर जरूर असतील. कॅचची संधी, मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मात्र वेळ गेली आहे, सत्ता गेली आणि कार्यक्रम देखील फिनिश झालाय.
मैदानावरती हा षटकार आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्टर वनचा वापर पुल केला अक्रॉस द लाईन, क्रॉस बॅटेड स्ट्रोक आपण पाहू शकतो. पुल केला आणि षटकार मिळवला. यावेळेचा चेंडू टॉट आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त औपचारिकता शिल्लक, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेसचा बॉल द्यायचं विनंती असेल. धावसंख्येत 14 पाहायला मिळते. शेवटचा बॉल असेल. बघा, ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तुम्ही पहिले घ्या, हरकत नाहीये. यावेळेस मिड विकेटच्या दिशेला फटका लाजवाब पाहायला मिळतोय. सामना झाला फिनिश. सामना जिंकलेला आहे हिंदुस्थानी चेरपोली संघाने. हार्दिक अभिनंदन टीम हिंदुस्थानी चेरपोली. मला तर मॅचच्या दिशेला आपण बळणार आहोत. प्रत्येकाने फार